हं. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आता हा भाग आपला तिसरा आहे. चला तर मग आपण आता क्वेश्चनकडे जाऊ. आता बघा, दिलेल्या विधानाशी निगडीत गृहीतक कुठलं बरोबर आहे ते ओळखायचं आहे. आता बघा, सिगारेट ओढणे हे आरोग्यासाठी हानिकारक सिगारेट ओढणे हे आरोग्यासाठी हानिकारक आहे, अशी माहिती सिगारेटच्या पाकिटावर छापलेली असते. कारण सिगारेट पाकिटावर लिहिलेली माहिती लोक वाचतात. आता पाकिटावर माहिती लिहिलेली आहे म्हणून लोक वाचतात. लोकांना वाचण्यासाठी लिहिलेली आहे. त्याच्यामुळे काय आहे, लोक सिगरेटवरली पॅकेटवर लिहिलेली माहिती लोक वाचतात म्हणून हे उदाहरण काय हे गृहीतक काय आहे बरोबर आहे. बराच व्यक्ती सिगारेट पॅकेटावरील दिलेल्या इशाऱ्याचा गांभीर्याने विचार करतात. म्हणून लोकांनी गांभीर्याने विचार करावा म्हणून तर तिथं लिहिलंय. म्हणून काय आहे, त्याच्यामुळे हे बी उदाहरण काय राहील, बरोबर राहील. म्हणजे काय आहे, दोन्ही गृहीतके काय आहे, बरोबर आहे. आपला ऑप्शन क्रमांक किती? 3. आता बघा, विविध रेल्वे गाड्यांमधील प्रवाशांचे शेकडे प्रमाण पुढील वर्तुळखंडात दर्शवलेले आहे. आता बघा, हा पूर्ण किती आहे, 100%चा त्रिकोण म्हणजे सर्कल आहे. आता बघा, प्रवाशांची एकूण संख्या किती आहे, 85,000. त्याच्यामध्ये गाडी एस एम एल यांची मिळून सरासरी प्रवाशांची संख्या किती, असं विचारलंय. आता बघा, अगोदर एस एम एल मध्ये एकूण किती टक्के प्रवासी आहेत ते बघा. आता एस एम आणि एल. एस मध्ये किती आहे, 24. एल मध्ये किती, एम मध्ये किती, 20 आणि हे 15%. म्हणजे टोटल किती झाले, 35 आणि 35 अधिक हे 24 म्हणजे 5 आणि 4 9, 3 आणि 5 किती झाले, 59%. किती झाले, 59%. आता 59% काय टोटल प्रवासी आहेत, काढून घ्या. 85चा किती, 59%. हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला. आता बघा, 85 गुणिला 59 म्हणजे बघा, 5 न 45, 4 4, 5 5 25 ने 4 किती झाले, 29. 0 8 न 72, 7 7, 8 5 40 आणि 7 किती झाले, 47. 5 9 2 11, 7 2 9 1 10, 7 1 आणि हा 5 म्हणजे किती झाले, 5015. आता सरासरी काढण्यासाठी किती जणांची सरासरी काढायची आपल्याला, 3 भागीला 3 करून घ्या. 3 आहे का 3 उरले 2, 3 सक 3 आहे का 3 उरले 2, 3 सक 18, 3 7 21. 5 3 आहे का 3 पॉईंट ठेवला, 3 सक 18 म्हणजे 16.6 म्हणजे आपलं उत्तर काय आहे, 16.72 म्हणजे जवळपास हे उत्तर आहे. आता पुढील एक्झाम्पलकडे जाऊ. आता अशा प्रकारच्या काही वेळेला आपला काय आहे, डिग्रीमध्ये दिलेलं राहतं. काय इथं 60 डिग्री, इथं 30 डिग्री, इथं 50 डिग्री. तेव्हा 100 डिग्री घ्यायचं नाही, तेव्हा किती घ्यायचं, 360 डिग्रीपैकी किती डिग्री बा समजून घ्या. इथं 60 आणि इथं 30, हे तिघांचा गाडा लावलं, 60 आणि 30 90, 90 इथं 120 डिग्री म्हणजे 15,000चा 120 डिग्री म्हणजे किती, आणि त्याच्यानंतर ही सरासरी. म्हणजे हा टक्केवारीवरचा क्वेश्चन आहे म्हणून तुम्हाला लगेच सोडवता येईल. डिग्रीवरचा जर क्वेश्चन आला तर 360 डिग्री घ्यायचं आणि मग काढायचं. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला कुठला प्रश्न जर तुम्हाला रिपीट आला किंवा तुम्हाला परत आला तर अशा प्रकारे तुम्ही सोडवू शकता. आता पुढील एक्झाम्पलकडे जाऊ आपण. आता बघा, एक्झाम्पल क्रमांक 88. आंब्याचे झाड पेरू आणि लिंबूच्या झाडामध्ये. आता हे आंब्याचं झाड आहे. आंब्याचं झाड कोणाच्या मध्ये, पेरू आणि लिंबूच्या झाडामध्ये. परत आंब्याचं झाड, लिंबू आणि पेरू, हे दोन पॉसिबिलिटी होती. परत पपईचे झाड हे लिंबूच्या झाडाजवळ आहे पण आंब्याच्या आणि आता बघा, पपईचे झाड हे लिंबूच्या झाडाजवळ आहे पण आंब्याच्या आणि पेरूच्या झाडाजवळ नाही. आता पपईचं झाड इकडे येणार नाही, म्हणजे पपईचं झाड कुठे येईल, मग लिंबूच्या झाडाजवळ आहे.
म्हणजे हे पपई, इकडे बी पपई. पपईच्या उजवीकडे नारळाचे झाड आहे. आता पपईच्या उजवीकडे कोण आहे? आता ही इकडची उजवी बाजू राहते, इकडची डावी बाजू राहते. पपईच्या उजवीकडे कोणाचं झाड आहे? लिंबूचं झाड आहे. हे चालणार नाही. मग काय पपईच्या उजवीकडे कशाचं झाड आहे? नारळाचे झाड आहे. पण पेरूच्या झाडाच्या डावीकडे कोणतंच झाड नाही. आता पेरूच्या झाडाचा काय आहे? डावीकडे कोणतंच झाड नाही. बरोबर. एकूण झाडं किती? 3 आणि 2 5. आता काय सांगितलं त्यांनी बघा. झालं. लिंबूचे झाड हे पपई आणि आंब्याच्या झाडाच्या मध्ये. लिंबूचे झाड हे पपई आणि आंब्याच्या झाडामध्ये, हे विधान बरोबर. पपईचे झाड हे नारळ आणि लिंबूच्या झाडामध्ये. पपईचे झाड हे नारळ आणि लिंबूच्या झाडामध्ये, बरोबर. पपईचे झाड हे नारळाच्या झाडाच्या जवळ आहे. पपईचं झाड बघा नारळाच्या झाडाच्या जवळ आहे. म्हणजे तिन्ही विधान बरोबर. म्हणजे आपलं उत्तर किती? तिन्ही विधाने बरोबर. आता पुढील उदाहरणाकडे जाऊ आपण. बघा आता एका क्लबमध्ये 80 खेळाडू आहेत. त्यातील 36 खेळाडू काय कबड्डी खेळतात, 48 खेळाडू काय क्रिकेट खेळतात आणि 12 खेळाडू कबड्डी आणि दोन्ही खेळतात. आता बघा हा फॉर्म्युला काय आहे? UNNB चा आहे. म्हणजे बघा A प्लस B आता बघा पुढील उदाहरणाकडे जाऊ आपण. एका क्लबमध्ये 80 खेळाडू आहेत. त्यातील 36 खेळाडू कबड्डी खेळतात आणि 48 खेळाडू क्रिकेट खेळतात. जर 12 खेळाडू कबड्डी आणि क्रिकेट दोन्ही खेळत असतील, 12 खेळाडू कबड्डी आणि क्रिकेट खेळत असतील तर किती टक्के खेळाडू कबड्डी अथवा क्रिकेट खेळत नाही? तर हा प्रश्न कुठला चॅप्टरचा आहे? सेट चॅप्टरचा आहे. आता हे चॅप्टर आणि हा अशा प्रकारचे क्वेश्चन मी डिटेल पर्सेंटेज चॅप्टरमध्ये घेतलेलं आहे. तुम्हाला जर डिटेल एक्सप्लेनेशन आणखी याचं बघायचं असेल तर तुम्ही पर्सेंटेज शेकडेवारी चॅप्टर आपण बघू शकता. ते भाग 2 भागांमध्ये ते पूर्ण समजलेलं आहे. त्याच्यावर कमीत कमी आपण 50-60 एक्झाम्पल घेतलेले. त्याच्यामुळे ते अवश्य बघा. मी त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देईल. आता बघा A युनियन B म्हणजे टोटल किती? 80 खेळाडू. आता बघा 36 खेळाडू काय आहे? कबड्डी खेळतात. 48 खेळाडू काय आहे? क्रिकेट खेळतात आणि 12 खेळाडू काय दोन्ही खेळत असतील. म्हणजे हे काय मान करतो? मायनस करतो. आता बघा 8 आणि 7 किती झाले? 14. 4 आणि 3 किती झाले? 7 वजा 12 84. 84 मधून 12 गेले 2, 8 मधून 1 गेले 7. म्हणजे टोटल 72 विद्यार्थी काही काही खेळ खेळतात. मला आपले विद्यार्थी किती टोटल? 80. 80 मधून 72 गेले म्हणजे 8% खेळाडू कबड्डी अथवा क्रिकेट खेळत नाही. आता 8 म्हणजे 8 विद्यार्थी. आता किती पैकी 8? मग 80 पैकी 8 विद्यार्थी काही काही खेळत नाही. आता गुणिला त्याला टक्केवारीमध्ये काढायचे म्हणून 100 करून घ्या. हा शून्य गेला, हा शून्य गेला. 8 1 8 म्हणजे किती? 10%. 10% आपला ऑप्शन क्रमांक किती आहे? तिसरा. म्हणजे किती टक्के विद्यार्थी दोन्ही खेळत नाही खेळाडू कबड्डी किंवा क्रिकेट खेळत नाही? तर 10%. आता पुढे बघू 9वं उदाहरण. आता ABCDEF हे एका ओळीत उभे केले तर B आणि F परत त्याच्यानंतर आता किती जण येते? 3 आणि 3 6 जण. म्हणजे 1 2 3 4 आणि 5. बरोबर. 1 2 3 4 5 आणि 6 जण. आता बघा B हा F आणि D च्या मध्ये उभा केला. B हा F आणि काय D च्या मध्ये उभा केला. परत हा इकडे D आणि F असं बी करू शकतो. पुढे 2 पॉसिबिलिटी. E हा A आणि C च्या मध्ये उभा केला. आता याचे रिलेशन जुळत नाही म्हणजे बाजूला ठेवा. A हा F आणि D च्या लगेचच पुढे नाही. A हा काय आहे? F किंवा D च्या लगेचच पुढे नाही. F किंवा D च्या लगेचच पुढे नाही म्हणजे गॅपमध्ये A राहील. हे एकदा इथं राहू शकतो किंवा परत इथं राहू शकतो. F B आणि D. पुढे काय आहे? C हा D च्या लगेचच पुढे नाही. मग C इथं नाही. मग C एकदा इथं राहू शकतो.
सी, हा डीच्या लगेच पुढे सी इथं राहू शकतो. आता इथं पण बघा, एक तर इथं राहू शकतो, एक तर इथं राहू शकतो. कारण की ई हा ए आणि सीचा. आता बघा, ई हा ए आणि सीच्या मध्ये, ए आणि सीच्या मध्ये काय ई आहे, हा एक ऑप्शन येत नाही. एक ए आणि सीच्या मध्ये काय ई, परत इथं हा ऑप्शन येणार नाही, म्हणजे ए, हा पण ऑप्शन येणार नाही. बरं, ऑप्शन काय राहतो, एकच राहतो. एफ हा कोणत्या जोडीमध्ये उभा आहे. आता एफ इथं इथं कुठल्या जोडीमध्ये दिसत नाही. परत ई हा ए आणि सीच्या मध्ये, आता ई कुठंच मांडता येत नाही, ए आणि सी. त्याच्यामुळे आपला ऑप्शन काय आहे मग, त्याच्यामुळे हा हा जो क्वेश्चन हा काय रद्द झालेला आहे. आपल्याला निश्चित स्थान याचं व्यवस्थित पकडता येत नाही. आता पुढील उदाहरणाकडे जाऊ आपण. 91, जर इंग्रजी अक्षर ए ते एम पर्यंत काय आहे 13 अक्षर दिलेली. आता बघा, तुम्हाला आता अगोदर 26 पर्यंत अक्षर पाठ करून दाखवतो मी. आता तुम्हाला माहिती, इंजोटी हा शब्द माहिती, सर्व ठिकाणी दिली. ई म्हणजे 5, जे म्हणजे 10, ओ म्हणजे किती आहे 15, टी म्हणजे 20 आणि वाय म्हणजे किती 25. इंजोटी नावावरून तुमचे हे नंबर पाठ झाले. परत आता बघा, डी पर्यंत तुमचं पाठ आहे. आय म्हणजे किती, आता आय पासून किती तयार होतं बघा. आय पासून तुमचा आय आहे, याच्यापासून तुम्ही 9 तयार करू शकता. म्हणजे आय किती नंबरवर आहे 9. जे 10 नंबरवर आहे. के बघा, के पासून हे 2 रेषा तुम्ही वळल्या, आणि हा समजा हे रबर आहे, रबर जास्त ताणलं तर किती 11 तयार होतो. म्हणजे के के तयार होतो, म्हणजे के पासून किती तयार होतो 11. एल, आता एल किती रेषा आहे 2 रेषा आहे, म्हणजे एल पासून किती तयार होतो 12. आता एम हा 3 तयार होतो, म्हणजे एम किती नंबरवर आहे 13 नंबरवर आहे. आता एन, आता बघा हा 4 असा लिहिला जातो, म्हणजे एन किती 14 नंबरवर आहे. आता एम पर्यंत पाठ झाले. आता पुढचे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल शॉर्टकट कसे पाठ करायचे. आता बघा मग, जर इंग्रजी अक्षरे एम मधील अक्षरे अनुक्रमे 1 ते 13 पर्यंत दर्शवले असतील, एन 0 दर्शवलेला असेल. आता एन किती आहे 0, एन किती आहे 0 दर्शवला. ओ ते झेड पर्यंत अक्षरे अनुक्रमे 1 ते 12 आहे. एम नंतर काय तो ओ, पी, क्यू, आर, एस, टी, यू, व्ही, डब्ल्यू, एक्स, वाय आणि झेड. -1, -2, -3, -4, -5, -6, -7, -8, -9, -10, -11, -12. आता बघा, 1 ते 13 पर्यंतची संख्या. आता काय सुसेस दर्शवणाऱ्या पूर्णांकांची बेरीज किती. आता एस किती, एस नंबरवर काय आहे -5, अधिक यू नंबरवर काय आहे पटापट लिहिता -7, -5, -7. सी नंबरवर काय आहे, सी किती नंबरवर 3, अधिक 3, अधिक 3. ई की नंबरवर किती येतो 5, इंजोटी नाव आहे लक्षात ठेवा. ई नंबरवर किती येतो 5. आता इथं बघा एस नंबरवर काय आहे -5 आणि -5. आता हा 5 काय झाला कॅन्सल. परत 3 आणि 3 किती झाले 6, -5, -7, अधिक 6, -5. परत 7 मधून 6 गेले, -1, -1 आणि -5, म्हणजे 5 पण 10, वजा किती झाले 11. म्हणजे आपलं ऑप्शन किती 1. आता पुढील उदाहरणाकडे जाऊ आपण. एका शाळेच्या इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांना ABCD अशा 4 तुकड्यात खाली दिलेल्या आहेत. खाली दिलेल्या तक्त्यात 6माही परीक्षेचा निकाल दर्शवलेला आहे. आता बघा, दोन्ही परीक्षेत अनुत्तीर्ण विद्यार्थी किती दिलेले आहेत 24. 6माही परीक्षेत अनुत्तीर्ण परंतु वार्षिक परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थी किती दिलेले आहेत 14. 6माही परीक्षेत उत्तीर्ण परंतु वार्षिक परीक्षेत अनुत्तीर्ण विद्यार्थी किती दिले आहेत 8. आणि दोन्ही परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थी किती दिले 64. आता याच्यामध्ये एकूण विद्यार्थी किती आहेत मग बघा, सगळे विद्यार्थी किती झाले 4 आणि 4 8, 8 आणि 4 12 च्या बघा, 4 आणि 4 8 आणि 4 12 आणि 4 8 किती झाले 20 च्या 2, 2 2 आणि 1 3, 6 आणि 3 9 2 किती झाले 11, 110 विद्यार्थी झाले.
आता इथं बघा 5 आणि 3 8, 8 आणि 7 15, 15 आणि 5 20, 4 8 2, 2 आणि 2 4, 5 आणि 4 9, 9 आणि 2 11, 110 विद्यार्थी झाले. आता बघा 8 आणि 5 13, 13 आणि 1 14, 8 आणि 5 13 आणि 1 14, 14 आणि 6 20, 4 8 2, 3 आणि 2 5, 5 आणि 4 आणि 3 7 आणि 2 किती झाले 90 विद्यार्थी झाले. आता बघा 8 आणि 7 15, 15 आणि 5 20, 4 8 2, 7 आणि 3 10 आणि 2 किती झाले 12, 120 विद्यार्थी झाले. आता इथं बघा 110 पैकी किती विद्यार्थी वार्षिक परीक्षेत उत्तीर्ण झाले. इथं बघा दोन्ही परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थी आणि वार्षिक परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थी 14 आहेत. 14 आणि 64 किती झाले मग 4 आणि 4 8, 6 आणि किती झाले 7, 78 विद्यार्थी झाले. आता पुढे बघा 110 पैकी हा 5 आणि 3 8, 5 आणि किती झाले 6. आता पुढे बघा 18 आणि 6, 8 आणि 6 किती झाले 14, 4 आणि किती झाले 5, 6 म्हणजे 64, 110. परत बघा 8 7 आणि किती झाले 8, 88 बरोबर 120. आता आपल्याला काय सांगितलं आहे तर कोणत्या वार्षिक परीक्षेत पास होण्याचे प्रमाण किती सर्वात जास्त आहे. आता याच्यामध्ये सर्वात मोठा अपूर्णांक कुठला आहे ते तपासायचं आहे. आता बघा या दोघांमध्ये अगोदर कोण मोठा आहे ते करून घ्या. सर्वात मोठा चेक करायचा आहे आपल्याला. आता बघा 110 आणि 168 हे दोघांमध्ये सारखं आहे म्हणजे ज्याच्या दोघांच्या छेद काय आहे समान आहे. ज्याचा छेद समान असल्यामुळे काय होईल ज्या अपूर्णांकाच्या छेद आता इथं बघा तुम्ही म्हणजे तुम्हाला सोपं समजतो मी. आता 4 आहे आणि हा 5 आहे आणि हा परत 3 आहे आणि हा 5. 5 8 किती झाले 5 सक 30, 5 8 किती झाले 5 सक 30 म्हणजे 5 8 40, 5 सक 30, 0.6. याच्यावरून काय सिद्ध झालं ज्या अपूर्णांकाचा छेद समान राहतो ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक काय राहतो मोठा राहतो. ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक काय राहतो मोठा राहतो. आता मग याच्यात बघा याच्यामध्ये मोठा अपूर्णांक कुठला आला मग याचा अंश मोठा आहे म्हणजे हा अपूर्णांक मोठा राहील हा लहान राहील. आता याच्यामध्ये दोघांमध्ये चेक करा या दोघांमध्ये कुठला अपूर्णांक मोठा राहील याचा अंश मोठा आहे म्हणजे हा अपूर्णांक मोठा राहील 78 110. आता या दोघांमध्ये आपल्याला काय करायचं आहे मग कंपॅरिझन करायचं आहे. दोघांमध्ये तिरकाच गुणाकार करून घ्या 12 8 96, 76 6, 12 7 84, 6 90, 906 आणि बरोबर परत इथं बघा 11 8 88, चला 8 11 8 88 8 किती झाले 96 आणि 0. तिरकस गुणाकार यांचा तिरकस गुणाकार यांचा गुणाकार याच्यात मोठा कुठला वाटतोय हा म्हणजे अपूर्णांक कुठला मोठा राहील हा. हे कोणाचं उत्तर आहे डीचं म्हणजे आपलं उत्तर किती आन्सर येईल मग डी. आता अपूर्णांक लहान मोठा ओळखायचा असेल तर कसं ओळखायचं. आता तुम्हाला सोपी ट्रिक सांगतो मी. 3/5 आहे 4/3 आहे 6/2 आहे. आता यांचा छेद काय करून घ्या तुम्ही समान करून घ्या छेद समान करून घ्या. आता छेद समान केल्यावर काय होईल तुम्हाला मग किती काय येतो यांचा एलसीएम 15 येतो म्हणजे एल किती गुणलं म्हणजे 15 येईल 3 आणे म्हणजे 3 त्रिक 9/5. एल किती गुणलं म्हणजे 5 आणे 5 चोक 20/5. एल कितीने गुणलं म्हणजे हे येईल सॉरी 15 नाही येणार नवीन उदाहरण घेऊ आपण 3/5, 4/3 आणि 1/2. आता बघा 5 15 15 2 30 यांचा लसावी किती आहे 30 आहे 30 आहे मग इथं 30 येण्यासाठी किती निवडावं लागेल 6 ने 6 5 30 6 त्रिक 18 18 किती 30. आता पैकी 10 त्रिक 10 चौक 40/30. आता 15 2 30 15 किती 30. याच्यामध्ये काय आहे ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा म्हणजे हा एक नंबर येईल 40/30. त्याच्यानंतर 18/30 मोठा 2 नंबर त्याच्यानंतर 15/30. आणखी एक दुसरी पद्धत आहे
या दोघांचं कम्पॅरिझन करा अगोदर. 3 त्रिक किती झाले 9, 5 चूक किती झाले 20. कुठला अपूर्णांक मोठा राहील मग? हा अपूर्णांक मोठा राहील, बरोबर. कुठला मोठा राहील? हा मोठा राहील. त्याच्यानंतर या दोघांमध्ये आपल्या मोठ्याचा कंडिशन म्हणजे हा कॅन्सल केला, म्हणजे 4/3 हा अपूर्णांक मोठा आहे, 1/2 हा अपूर्णांक मोठा आहे, 3 1 3 बेचोक 8. सर्वात मोठा कुठला राहील? हा. मग आपलं उत्तर आपसुक किती आलं? 4/3. अशा प्रकारे तुम्ही अपूर्णांकाचा लहान मोठेपणा कम्पॅरिझन करून पण सोडू शकता. आता म्हणजे तुम्हाला याच्यावरचा क्वेश्चन आला तर लगेच समजेल की कसं करायचं. आता पुढच्या उदाहरणाकडे जाऊ आपण. आता बघा, आता ही आकृतीमध्ये आपल्या ॲडजस्टमेंट परीक्षेच्या वेळेस समजलं तर सोडवायचं. असे प्रश्न उदाहरण परीक्षेच्या एकदम शेवटी घ्यायचे, लास्टला. आता बघा इथं काय सांगितलं आहे, 12 आणि 18 किती होता? 8 आणि 10 चला 1 आणि 30. 30 दुने 60 आणि वजा 5 ही ॲडजस्टमेंट. 30 दुने 60 किती झाले? 60 आणि वजा 5 बरोबर 55. आता इथं पण बघा 2 म्हणजे 42 दुने वजा 5. आता 42 दुने किती झाले? 2 दुने 4 बेचोक 8 84 वजा 5 म्हणजे 79 बरोबर आलं. तसंही 40 ने 8 किती झाले? 58 गुणिला 2 वजा 5. आता 42 16 चला 1 म्हणजे 10 11 वजा 5 म्हणजे किती आले? 111 उत्तर आलं. 111 म्हणजे ऑप्शन क्रमांक किती? 2 उत्तर आलं, बरोबर. आता अशा प्रकारचे ॲडजस्टमेंट बघायची. काहीच्या ठिकाणी काय ॲडजस्टमेंट राहते? n² मायनस n. काहीच्या ठिकाणी काय ॲडजस्टमेंट राहते? n × 2 वजा 5. परत अशी वेगवेगळी प्रकारची ॲडजस्टमेंट राहते. त्याच्यामुळे आपण व्यवस्थित ॲडजस्टमेंट बघून घ्यायची. जर आपल्याला जमलेलं 1-2 मिनटं वेळ म्हणजे 15-20 मिनटं 15-20 सेकंद विचार करायचा, नाही ॲडजस्टमेंट जमत तर सोडायचं आणि पुढे जायचं. आता बघा इथं आता बघा तुमची बाराखडी जर पाठ असेल तर आर किती नंबरवर आहे? 18 नंबरवर आहे. ई किती नंबरवर आहे? 5 नंबरवर आहे. डी किती नंबरवर आहे? 4 नंबरवर आहे. आता 5 आणि 4 9, 9 आणि 18 किती झाले? 5 आणि 4 9, 9 आणि 18 किती? 27. किती अक्षर आहे ते? 3 भागिले 3 करा, 3 9 27 9 उत्तर आलं. आता बघा बी किती नंबरवर आहे? 2. एल किती नंबरवर आहे? 12. यू किती नंबरवर आहे? 21 आणि ई किती नंबरवर आहे? 5 नंबरवर आहे. आता मी ही सिरीज नंबर सिरीज आता तुम्हाला अगोदर सांगितलं, मी पुढचं सांगून देतो. बघा 21 ने 5 किती झाले? 26. 26 ने 2 किती झाले? 28. 28 आणि 12 किती झाले? 30 आणि 40. 40 भागिले किती अक्षर आहे? 4 म्हणजे 4 1 4 10. आता मी तुम्हाला अगोदर एम पर्यंत अक्षर कसे पाठ केले ते सांगितलं. आता एम नंतर बघा एन 14 नंबरवर आहे. एन नंतर ओ. ओ तुम्हाला इंजोटीवरून समजून गेलं, इंजोटी अक्षर आहे. 5 1 5 5 2 10 5 15 ओ 15 नंबर आहे. आता पी बघा, पी पासून 16 तयार होतो. उलटा पी केला तर 6 तयार होतो, म्हणजे पी पासून 16 दूर आहे म्हणून एक अंक वाढला. पी ना क्यू सेक्टर 17 में क्यू जाना आहे म्हणजे क्यू किती? 17. आर बघा, आर पासून काय तयार होतो? हा असा केला तर 8 तयार होतो, म्हणजे आर किती नंबरवर आहे? 18 नंबरवर आहे. आर किती नंबरवर आहे? 18 नंबरवर आहे. परत आता पी क्यू आर नंतर किती येतो? यस. आता यस बघा जॉईन केला तर 9 तयार होतो, म्हणजे यस किती नंबरवर आहे? 19 नंबरवर आहे. एस किती नंबरवर आहे? 19 नंबरवर आहे. आता पुढं T20. टी किती नंबरवर आहे? आता टी माहिती आहे तुम्हाला, T20 म्हणजे टी किती नंबरवर आहे? 20 नंबरवर आहे. आता T20वर माहिती आहे तर यू किती नंबरवर राहील मग? 21 नंबरवर. व्ही, आता व्ही पासून किती 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 आहे? 2 रेषा आहे, म्हणजे व्ही किती नंबरवर आहे? 22 नंबरवर आहे. व्ही डब्ल्यू किती आहे? आता हा डब्ल्यू पासून बघा 3 तयार होतोय, म्हणजे डब्ल्यू किती नंबरवर असेल? 23 नंबरवर. 23 नंबरवर का? कारण की थोडा दूर आहे, म्हणजे पुढे किती 2 वाढतो म्हणून 23 नंबरवर आहे डब्ल्यू. एक्स, आता एक्स बघा, एक्स पासून असा 4 तयार करू शकतो, म्हणजे एक्स किती नंबरवर आहे? 24 नंबरवर आहे. आता वाय तर तुम्हाला माहिती 24 आणि 25 26 शेवटचे 2 अक्षर, त्याच्यामुळे ते काही लक्षात ठेवायची गरज नाही. अशा प्रकारे तुम्ही काय सोडू शकता. आता बघा, आता हे
जर तुमची 12 पाठ राहिली तर बघा डब्ल्यू किती नंबरवर आहे, 23 3 तयार होतो. एच पासून बघा, आता हा एच आहे, एल जोडला आणि एल जोडला पूर्ण 8 तयार होतो. म्हणजे एच किती नंबरवर आहे, 8. आय किती नंबरवर आहे, 9. टी नंबर 20. ए किती नंबरवर आहे, 5. करा मग. 20 आणि 5 किती झाले, 25. 25 आणि 9 किती झाले, 34. 34 आणि 8 किती झाले, 42. 42 आणि 23 किती झाले, 42 मध्ये 3 टाकले, 45. 45 म्हणजे 75. भागीला किती किती अक्षर आहेत, 5. 5 आहे का 5, उरले 2. 5 5 25. म्हणजे ऑप्शन किती. आता बघा पुढील उदाहरणाकडे जाऊ आपण. आगगाडीत बसून एक व्यक्ती इलेक्ट्रिक खांबांची संख्या मोजते. 2 खांबातील अंतर किती आहे, 50 मीटर आहे. तर आगगाडीचा ताशी वेग किती, 40 किलोमीटर पर आवर आहे. तर 5601 खांब होण्यासाठी किती दिवस लागते, किती तास लागतील. आता बघा 40 किलोमीटर म्हणजे किती, 40,000 मीटर. आता बघा हा 2 खांब आहे. अगोदरचा स्टार्टचा खांब बघायचा नाही, पहिल्या खांबामध्ये अंतर किती आहे, 50 मीटरचं आहे. कारण की हा स्टार्टचा आहे. मग त्याच्यामध्ये एक खांब वजा करून घ्या, म्हणजे किती आपल्याला 56 खांब वजायचे. 56 खांब, कारण की हे अंतर ट्रॅव्हल करायला हा एक खांब करून घेतो, कारण की तो स्टार्टलाच आहे. आता 50 मीटरला किती खांब आहे, मग एक खांब आहे. दुसरा खांब किती, 50 मीटरला. हा शून्य गेला, हा शून्य गेला. 5 8 किती झाले, 40. म्हणजे टोटल 40,000 किलोमीटरमध्ये किती, 800 खांब लागतील. किती, 800 खांब लागतील. तर त्या 800 खांबांना किती तास लागतात, मग 1 तास लागतो. 800 खांब म्हणजे 40,000 किलोमीटर म्हणजे 4,000 किलोमीटर म्हणजे किती, इथं 1 तास आहे. 4,000 किलोमीटर म्हणजे किती, 1 तास आहे. म्हणजे 800 खांबांना किती लागतील, मग 1 तास लागतो. आपले टोटल खांब किती, 5600. हे शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला. 8 7 किती झाले, 56. याला 7 ने गुणलं तर इकडे किती गुणावं लागेल, मग 7 ने. म्हणजे किती तास लागतील, 7 तास. बरोबर, किती तास लागतील, 7 तास. आता पुढील उदाहरणाकडे जाऊ आपण. आता अनुक्रमे 1 ते 97 मधील नैसर्गिक संख्यांची सरासरी काढा. आता 1 ते 97 मधील, आता नैसर्गिक संख्यांची सरासरी काढायची झाली तर काय करायचं, मग अगोदर पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागीला 2 बरोबर 97 ने किती झाले, 98 भागीला 2. 2 चौक 8, उरले 92 18. 2 चौक 8, 92 18. म्हणजे किती सरासरी येते, 49. किती सरासरी येते, 49. म्हणजे नैसर्गिक संख्यांची सरासरी काय राहते, पहिली संख्या अधिक शिव, पण ती 1 पासून स्टार्ट पाहिजे. आता पुढील संख्या बघा. 250 मीटर लांबीची आगगाडी 45 किलोमीटर पर आवर वेगाने धावते. 250 मीटरचा प्लॅटफॉर्म ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल. आता बघा हे 250 मीटर ही आगगाडी आहे आणि हा प्लॅटफॉर्म आहे. हा काय प्लॅटफॉर्म आहे. टोटल किती झाले, हे 250 आणि हे 250, टोटल 500 मीटर अंतर पार करायचं आहे. आता बघा 36 सेकंद म्हणजे किती, 45 किलोमीटर आहे ना, म्हणजे एक शून्य वाढून द्यायचा, 450 मीटर जाते 36 सेकंदमध्ये. आपल्याला किती अंतर क्रॉस करायचे आहे, 250 आणि 250 किती झाले, 500 मीटर अंतर क्रॉस करायचं आहे. आता बघा हे शून्य गेला, हा शून्य गेला. 5 9 45, 5 10 50. परत बघा 9 91, 9 चौक 36. म्हणजे ही तर काय येईल, मग इथं एक्स येईल, इथं एक्स मानून घ्या. आता एक्स बरोबर 10 गुणिले 4 म्हणजे 40. किती, 40 सेकंद. 97 मीटरचा काय आहे, 40 सेकंद. म्हणजे प्लॅटफॉर्म होण्यासाठी किती टाइम लागेल, 40 सेकंद. आता पुढील उदाहरणाकडे जाऊ आपण. रवीने सुधीरला एक वस्तू 6% नफ्याने विकली. 6% नफ्याने विकली. सुधीरने ती वस्तू 5% टोक्याने गोपालला विकली. तो गोपालची खरेदी किंमत किती आहे, गोपालची खरेदी किंमत किती आहे, 2014 असेल तर रवीची खरेदीची किंमत किती. आता बघा समजून घ्या, रवीने ती 1 रुपयाला घेतली असेल तर किती आहे,
6% नव्याण्णव विकली, 6% नफ्याने विकली म्हणजे 106/100 करायचं. परत 5% तोट्याने विकली म्हणजे 95/100 करायचं. जर इथं पण 5% नफ्याने राहिली असते तर मग 105/100 करायचं. मग ती वस्तू गोपालला कितीला पडली? 2014ला पडली. किती? 2014ला. आता बघा 5 आहे का? 5 उरले 4, 5 9 45, 5 चोक 20. इथं बघा 5 दुने 10, 5 0 0. इथं बघा 19 1 19, उरले किती? 1, 19 0 0 म्हणजे 11. आता 2014 भागीला 19 ने भागतोय मी. 19 1 19, उरला 1, 11 तयार झाला 0 म्हणजे 114 झाला. 19 1 114 म्हणजे हा किती येतोय? 106 येतोय. बरोबर. आता 106 1 106 बरोबर. राहिला काय मग? x बरोबर इथं 1 उरला फक्त. 10 100 गुणिला 20 म्हणजे 2000. उत्तर किती येतं मग तुमचं? 2000 रुपये. तर रवीची खरेदीची किंमत किती असेल? एक माणूस मुंबईला 4 किलोमीटर. आता बघा हे नवीन पद्धतीने कसं, आणखी एक पद्धत आहे कशी सोडता येईल. 4 आणि 6 यांचा बेरीज असा आहे की त्याला 24 किलोमीटर. 24 दुने इकडून एक अंतर आणि तिकडून परत जातो. 24 दुने किती झाले? 48 किलोमीटर. बरोबर. आता 24 किलोमीटर इथून जाताना याचा स्पीड किती राहील? 6 आणि इकडून जाताना याचा स्पीड किती राहील? 24/4 म्हणजे याला 4 तास लागतील. कारण इकडून 24 किलोमीटर जातोय म्हणजे 4 किलोमीटर तास म्हणजे याला किती लागतील? 6 तास. इकडून जातोय हा 24 किलोमीटर 6 किलोमीटर प्रति तास म्हणजे याला किती लागतील? 4. 6 आणि 4 किती झाले? 10. 48 भागिले किती? 10 म्हणजे 4.8 म्हणजे उत्तर किती आलं? 4.8. चला तर मग पुढील उदाहरणाकडे जाऊ आपण. ए आणि बी एकत्रित एक काम 15 दिवसात पूर्ण करतात. ए प्लस बी एकत्रित एक काम किती दिवसात करतात? 15 दिवसात करतात. बी एकटा तेच काम 20 दिवसात करतो. बी एकटा तेच काम किती? 20 दिवसात करतो. तर एला एकटा ते काम करण्यात किती? आता 15 आणि 20चा लसावी किती आहे? 60 आहे. 15 चौक 60, 20 त्रिक 60. आता ए आणि बी दोघांना मिळून किती दिवस लागतात? 4 दिवस. एकटा बी किती दिवसात, म्हणजे एकटा बीची कॅपॅसिटी किती आहे? 3 युनिट आहे आणि ए प्लस बीची कॅपॅसिटी किती? 4 युनिट आहे एका दिवसाची. मग एची किती राहील? आता ए बीची किती युनिट आहे? 3 युनिट आहे आणि याचं 4. आता हा इकडे अधिक तिकडे जाताना वजा होईल म्हणजे 4 मधून 3 गेला 1. याची कॅपॅसिटी किती? 1 दिवस आली. म्हणजे 60 म्हणजे टोटल काम किती आहे? 60 भागिला याला 1 म्हणजे किती? 60 दिवस लागतील. किती दिवस लागतील? 60 दिवस लागतील. आता बीला किती दिवस लागतील? बीची कॅपॅसिटी किती? 3. टोटल काम किती आहे? 6 भागिला 3. 3 दुने 20 दिवस लागतील. बीला किती लागतील? 20 दिवस लागतील. आता दोघं मिळून किती लागतील हे जर विचारलं, म्हणजे हेच उदाहरण तुम्हाला 3-4 प्रकारे विचारता येऊ शकतात. दोघं मिळून. आता बघा याची कॅपॅसिटी किती? 1 आहे. बीची किती आहे? 3 आहे. म्हणजे 3 आणि 1 किती झाले? 3 अधिक 1 किती झाले? 4. म्हणजे एका दिवसात 4 युनिट काम करतात. आपलं काम किती? टोटल 6 भागिले 4 एका 4 उरले 2 4 25 15 दिवसात ते काम पूर्ण करून टाकतील. म्हणजे याच्यापैकी तुम्हाला काही पण विचारलं तर तुम्हाला लगेच सांगता यायला पाहिजे कोणी किती दिवसात काम करेल बुवा असं. आपल्याला काय सांगितलंय? फक्त ए किती दिवसात पूर्ण करेल. आता याची कॅपॅसिटी किती आहे मग? 1 दिवस आहे. टोटल काम किती आहे? 60 आहे. 60 भागिले 1 म्हणजे 60 दिवसात पूर्ण करेल. म्हणजे ऑप्शन किती? पहिला. तर धन्यवाद मित्रांनो. अशाच प्रकारची आपली सिरीज कंटिन्यू करण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला फॉलो करा. म्हणजे ही PDF तुम्ही अगोदर टेलिग्रामला सोडवा.